आज मी बनवणार आहे उपीट. उपीटचं साहित्य बघा. कढई गरम झालं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी आपलं रवा टाकले. त्याला चांगल्यापैकी आपलं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. हलकंसं भाजून घेतले. त्याला जास्त फास्ट केलं नाही, काय नाही. रवा काढून घेतले प्लेटमध्ये. आता कढई गरम आहेच आपलं, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकले. तेल आपलं गरम झालंय तर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलं आणि राई, जिरा, अर्धा चम्मच दोन्ही पण घेतले. तर 1 कांदा कापले, बारीक चिरून घेतले, त्याच्यात टाकले. त्याला हलकासं ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला. एक चमचा मीठ टाकले. तीन मिरच्या टाकले चिरून. आता शेंगदाणा आपलं आहे, पावणा शेर काय शेंगदाणा टाकले. त्याला तेलामध्येच भाजून घेतो आम्ही. हा मराठी डिश आहे म्हणून मी मराठीमध्ये बोलते. सॉरी काय चुकलं असेल तर. भारतात तसं तुमचं पण हा फेवरेट नाश्ता आहे काय? तुमचं पण आहे काय? कमेंटमध्ये सांगा मला. आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवले. आता गरम पाणी टाकणार मी त्याच्यात. एक उकळी आल्यावर त्याच्यात रवा टाकणार, त्याला फिरून घेणार. फिरून झालं की आपण 5-6 मिनटं ढाकून ठेवायचे. त्याच्यात ढाकून ठेवल्यावर हे आपलं उपीट, गरम गरम उपीट तयार झाली आहे. सोप्या पद्धतीने बनवलंय. तुम्हाला पण आवडत असेल तर बनवून घ्या. प्लीज कमेंटवर शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.